तर मित्रांनो, इंग्लिश प्रीमियर लीग म्हणजे काय? जसे आपल्याकडे IPL होते, जशाकडे आपल्या IPL मध्ये 8 टीम आहेत, तशीच ही फुटबॉलची इंग्लिश प्रीमियर लीग याची स्थापना झाली 1992-93ला. याच्या अगोदर फुटबॉल चॅम्पियन म्हणून ती स्पर्धा होती. त्यानंतर तिचे नाव इंग्लिश प्रीमियर लीग असे झाले. 92-93 ही स्पर्धा 15 ऑगस्टला चालू झाली होती आणि त्या वर्षीची स्पर्धा होती ही मँचेस्टर युनायटेडने हा इंग्लिश प्रीमियर लीगचा पहिला किताब त्यांनी जिंकला होता. आणि या तर्फे त्यांचा जो प्लेयर आहे ट्रेडी शेरिंगम याने तब्बल 22 गोल मारले होते. आणि त्यावेळेस 1992-93ला पहिल्यांदा म्हणजे मँचेस्टर युनायटेड, त्यानंतर ॲस्टन विला आणि नॉर्वे सिटी अशा 3 जणांनी फिनिश केलं होतं. आणि त्यावेळेस तब्बल 22 संघ या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत होते. आता मात्र ते 20च झाले आहेत आणि सध्याच्या परिस्थितीला 20 संघ या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळतात. गेल्या वर्षीची इंग्लिश प्रीमियर लीग ही आर्सेनलने जिंकली होती आणि ते गेल्या वर्षीचे चॅम्पियन होते. तर यावर्षी देखील इंग्लिश प्रीमियर लीग ही स्पर्धा 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर तसे जर पाहायला गेलं तर याच्यात रेलिगेशन झोन पण आहे. जे संघ 18, 19, 20व्या स्थानी जे आपले पोझिशन सिक्युअर करतात त्यांना इथून रेलिगेशन होऊन ते सेकंड डिव्हिजनमध्ये जातात. सेकंड डिव्हिजनमधील ज्या टीम आहेत त्या फर्स्ट डिव्हिजनमध्ये येतात. आणि जे 4 टॉप संघ आहेत, 1 नंबर, 2 नंबर पोझिशन, 3 नंबर आणि 4 नंबर पोझिशन, हे पुढे याच्यासाठी UEFA चॅम्पियन्स लीगसाठी पात्र होतात. 5व्या नंबरचा संघ UEFA कॉन्फरन्स लीग आणि अजून एक डोमेस्टिक कप आहे त्याच्यासाठी ते पात्र ठरतात. अशी ही इंग्लिश प्रीमियर लीगची स्थापना 1992-93ला झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत ही स्पर्धा होत आली आहे. यामध्ये सर्वात सक्सेसफुल जे संघ आहेत ते म्हणजे लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी. मँचेस्टर सिटीचा हा दबदबा 2013-14 पासून आत्तापर्यंत झाला होता. ही स्पर्धा खूप कॉम्पिटिटिव्ह अशी असते. ह्या स्पर्धेत मोठे बक्षीस देखील असते, परंतु खूप मोठा अतोनात पैसा या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये ओतला जातो. आणि त्यातून ते क्लब आहेत लाईक मँचेस्टर युनायटेड, आर्सेनल, लिव्हरपूल, ॲस्टन विला हे रेव्हेन्यू देखील जनरेट करतात. आणि मँचेस्टर युनायटेड, आर्सेनल, लिव्हरपूल यांचा असा खूप मोठा फॅन बेस हा इंग्लंडच्या बाहेर देखील आहे. भारतातील खूप सारे लोक देखील या संघांना सपोर्ट करतात, त्यांच्या मॅचेस देखील पाहतात. त्यामुळे इंग्लिश प्रीमियर लीग ही मोठी अशी स्पर्धा मानली जाते. आणि जी स्पर्धा आहे ना ही अशीच दरवर्षी चालवली जाते. तर मी आज हे तुम्हाला सांगायचे होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला काही अजून नवीन आयडिया सुचत असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या पेज आपला फुटबॉल ह्याला नक्की फॉलो करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपडेट.